तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सर्वजण, मजेत ना? तर आज असेल आपला महाशिवरात्रीनिमित्त ब्लॉग असतील, म्हणजे 2 पार्टमध्ये ब्लॉग येईल. आज हा पहिला ब्लॉग असेल आपला पावणे गावातल्या मंदिरात, म्हणजे पावणेश्वर मंदिरात आपण शृंगार घेऊन चाललेलो आहोत. आता आपल्या हरीशदादाने शृंगार बनवलेला आहे आणि आपण सर्वांनी मिळून तिथं आता जाणार आहोत. तर इकडे बघू शकता, या साईडला आपला शृंगार आहे आणि आपले प्रेमल नाना, चिंटू, पुष्पराज दादा, गट्टू आलेला आहे आणि आता हरीशदादा पण येतो आहे आणि मी पण रेडी झालो आणि मी पण रेडी होऊन आलेलो आहे इथं. बघू येतं फुल व्हाईट कुर्ता वगैरे घातला आहे आणि आम्हाला थोड्याच वेळेला पाहुणे जायला निघणार आहे. तर चला बघूया आज पाहुणे मंदिरातला आपला अभिषेक कसा होतो आहे. तर काही जस्ट आता मी आता पाहुण्याला मंदिराजवळ पोहोचलो. आपल्या साहेब मागे तिथं पाहुणा मंदिर आहे, पावणेश्वर महादेव मंदिर आहे तिकडे. बघा 12ला 5 मिनटं आहेत फक्त आणि आपण इथं आलेलो आहे सर्वजण. इथं मंदिर आहे आपला पाहुण्याचा, मध्ये अभिषेक चालू आहे आणि आता थोड्याच वेळेला दादा येईल आणि इथं पाहुणे गावातली पोरं पण आपली उभी आहेत, सर्व्हिस आलेले आहेत. हरीशदादा आलेला आहे. आता दरवर्षी आम्ही चिकनेश्वरला करायचो पहिला अभिषेक, पण आज आम्ही आलो आहे पाहुण्याला. इथं सर्व सामान आणि या साईडला आपली पब्लिक आहे पूर्ण. आपलं आता पावणेश्वर मंदिर आहे, एकदम नवीन झालेलं आणि आतमध्ये अभिषेक चालू आहे आता. आज आता आम्हाला एंट्री भेटलेली आहे आणि इथं हरीशदादा, चेतनदा आणि आपली सगळी आहेत मंदिरात. बघू शकता फुल पब्लिक आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्या महादेवांचा शृंगार होणार आहे. सावकाश केलेलं आहे, ओपन केलेलं आहे आता दादानी. पूर्ण होऊन दे ना, गेलं इथं. जय देव जय देव, सागर मंथन पैकेले, दामाजी अवतीत हरण सापडले, ते तो आसोपन प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय सुरवरदीश्वर वरदे कारक संजीवनी. जय देव जय देव, माता तुझे ऐसे नाही, चारी चपले परंतु काही विकास करता पडतो प्रवाही, ते तू भक्ता लागे पावते. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्.
आम्ही आता असं शृंगार केलता या वर्षीचा. आता आपला जस्ट शृंगार झाला, आरती झाली आणि इथं दर्शन सुद्धा चालू झालेलं आहे सर्व भाविक भक्तांसाठी. तर आपल्याबरोबर आता आपल्या पावणेश्वर मंदिराचे कमिटी मेंबर्स आहेत. तर नाना, तुमचं सर्वांचं सर्वप्रथम आम्हाला धन्यवाद. इतक्या कमी वेळात तुम्ही आम्हाला सहकार्य केलं व आम्हाला परमिशन दिली शृंगार करण्यासाठी. तर तुम्हाला आजचा जो शृंगार आहे तो कसा वाटला तुम्हाला? प्रथमतः मी तुमचं म्हणजे अभिनंदन करेन. तुम्ही अतिशय सुंदर असा महाकालेश्वरसारखा देखावा केला. अप्रतिम असा देखावा होता. त्याला आम्हाला एक नवीन स्वरूप मिळालं आणि ही नवीन आयडिया आहे. किंवा मी जर रिक्वेस्ट करेन पुढच्या वर्षी आपण अतिशय भव्यपणे हा आपण शृंगार करूया. नक्कीच नाना, नक्कीच आम्ही करूया. रूप दिसेल देवाला. तर मी या पर्वाबद्दल सांगेन. आज महाशिवरात्री, आज शिवशंकराचं जागर बघायला गेलं तर पावणेश्वर हे मंदिर कमीत कमी 700 ते 800 वर्षापूर्वी मंदिराचा इतिहास आहे. आज आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला माहीत नाही, पण आमचे आजोबा वगैरे सांगायचे की हे स्वयंभू आणि इथे प्रत्यक्ष साक्षात्कार असलेलं. इथे जर तुम्ही बघितली तर सकारात्मक ऊर्जा आहे. इथे मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. म्हणूनच लोक इथे पीडाहार पावणेश्वर म्हणून या देवाच्या स्वयंभू पावणेश्वराचं नाव लौकिक या पंचक्रोशीत आहे. किंबहुना या पंचक्रोशीतले सर्वच ग्रामस्थांनी आम्हाला भरभरून मदत केली. त्या सर्वांचे आम्ही आभार. आता आमचे स्वर्गीय रामदास नारायण पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील साहेब तुम्हाला मंदिराबद्दल आणखी सांगतील की ज्यांचा फार मोठा योगदान आहे. रामदास पाटील साहेबांनी या मंदिराला सुरुवातीला 1930मध्ये मंदिर जे नवीन बांधण्यात आलं त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता. किंबहुना त्यांची परंपरा आज त्यांचे कम्प्लिटली जे परंपरा त्यांच्या अपत्य सांभाळत आहे किंवा त्यांची 2 शब्द तुम्ही ऐकून घ्या. तर नाना, तुम्ही सांगा थोडं आजच्या महाशिवरात्रीच्या पर्वाबद्दल आणि आम्ही जो शृंगार केला आमचा जो पहिल्यांदा आम्ही ट्राय केला कोपरखेरण्यानंतर आम्ही पहिल्यांदा पावण्यामध्ये आलो. तर पहिल्यांदा तुम्हाला कसं वाटलं? आम्ही पहिल्यांदा केलं, कसं वाटतंय तुम्हाला? आजचा शृंगार कसा वाटला? हरिओम नमस्कार. खरोखरच एक सुंदर असा प्रयोग तुम्ही केलेला आहे. हा पहिल्यांदा प्रयोग आमच्या इथे झालेला आहे. आज एवढी वर्ष आम्ही लहानपणापासून बघतो पण असा प्रयोग केला नव्हता. खूप सुंदर देखावा केला आणि ह्या देखाव्याबरोबरच सर्व भाविकांना तो आनंदाने त्याचं दर्शन घेता आलं, हेही तितकंच चांगलं आहे. ह्या जर मंदिराची जर खरोखरच आपण जर इतिहास पाहिला तर अगदी फार पूर्वीपासून जे स्वयंभू मंदिर आहे हे मंदिर असं म्हणतात की इथून पांडवांची जे वास्तव्य होतं. इथून वर ह्या डोंगरामधून पांडवमाडी आहे वरती आणि ते पांडवांनी इथून गेले. कदाचित कुंती मातेचाही इथे त्यांनी ही पिंड तयार केली असेल. कारण तुम्हाला माहिती आहे कुंती मातेला दररोज ती पूजा करण्यासाठी पिंड तयार करावी लागत असेल आणि भीमदेव आपलं ती पिंड तयार करत असेल. कदाचित ती असेल, परंतु ह्याचा उगम जो झाला तो 1920-25 साली तेव्हापासून त्यांचे आजोबा नारायण पाटील हे त्यांचं सगळं संगोपन देखभाल करत होते. पर्णकुटी मंदिर होतं, त्यानंतर दगडी मंदिर झालं. नंतर रामदास नारायण पाटील यांनी त्याची देखभाल सुरू केली आणि त्याला परत एकदा मूलभूत स्वरूप प्राप्त झालं आणि त्यानंतर आता 12 वर्षापूर्वी याचा जीर्णोद्धार झाला आणि तुम्हाला दिसतंय आता की भव्य दिव्य असं मंदिर आहे. या मंदिराची खरोखरच आख्यायिका आपण सांगाल तेवढी कमी आहे आणि तीच आख्यायिका मी तुम्हाला सांगितलेली आहे की 12 वर्षापूर्वी जीर्णोद्धार झाला. एका पंचक्रोशीतल्या धूम, कोपरी, पावणे, गुंटोडे, कुर्डे या सर्व गावांनी मिळून भरघोस मदत केली आणि सर्वांनी मदतीने पावणे गावच्या ग्रामस्थांच्या मदतीने हे तयार झाले. त्यावेळेला विश्वस्त चंद्रकांत रामदास पाटील होते. आज ते घरात नाही आहेत, परंतु त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता आणि ह्याच स्वयंभू मंदिरामध्ये आज तुम्ही आलात, हे देखावा केला, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद नाना, धन्यवाद. तुम्ही आम्हाला सहकार्य दिलात. जस्ट बाहेर आलो आणि इथं आपले बोनकोडे गावचे सोमनाथ नाना, नानी आणि त्यांचा परिवार भेटला. इथं त्यांचा पूर्ण परिवार बसला आहे. तर नाना, आपण दरवर्षी चिकनेश्वरला शृंगार करतो महाकालचा, तसा यावर्षी आम्ही प्रथमच पावणेश्वरला म्हणजे पावणे गावात मंदिरात आपण ट्राय केला करायचा हरीशदादा आणि आमच्या टीमने पूर्ण. तर कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं. आणि शृंगार कसा झाला, लोकांचा प्रतिसाद कसा वाटला तुम्हाला? छान आहे आणि सर्वांना असं वाटत होतं एक क्षणासाठी का आम्ही उज्जैन महाकालला आलो आहे असं तुम्ही खरोखर शृंगार केलेला आहे. तर नानी, तुम्ही पण बघितलं तर कसं वाटतं तुम्हाला? आणि जेव्हा आरती चालू होती तेव्हा अक्षरशः अंगाला काटे येत होते आणि असं म्हणजे भास होत होता का आपण उज्जैनच्या मंदिरातच आरती करतोय असं म्हणजे प्रत्यक्षात असं वाटत होतं. एवढं छान वाटत. तर धन्यवाद नाना, धन्यवाद टाइम दिल्याबद्दल. हे पावणेश्वर भगवान की जय.